कमी खर्चामध्ये कमी जागेमध्ये जर जास्त गायी ठेवायच्या असतील तर असा मुक्त गोठा असणं गरजेचं आहे। मुक्त गोठ्याचे फायदे हे होतात की गायी मोकळ्या राहतात, हिंडतात फिरतात, गायींना उड्या मारायला खेळायलाही मिळतं। त्याबरोबर गायींना जर सावली पाहिजे असेल तर शेडमध्ये सावलीत त्या जाऊ शकतात। जर पाणी प्यायचं असेल तर आपल्या मनाने ते स्वतः पाणी पिऊ शकतात। जर बांधून गायी ठेवल्या तर आपल्याला स्वतःला जाऊन बादलीत पाणी घेऊन देणं, पाजणं हे प्रकार करायला लागतात। पण इथं गायींना अशी सवय की सगळ्या गायी एकाच कुंडीमध्ये पाणी पितात। ज्यावेळेस सावली पाहिजे असते त्यावेळेस सावलीमध्ये राहतात, उन्हात खेळायचं असेल उन्हात खेळतात। कधी गायींना मस्ती करायचा मूड झाला तर गायी जोरजोरात पळत असतात, धिंगाणा घालत असतात। हे सगळं करायला त्यांना एक मुक्त वातावरण मिळतं, म्हणून मुक्त गोठा हा जास्त गरजेचा आहे। त्याच्यामुळे खाल्लेलं पण पचन होण्यामध्ये खूप मोठी मदत होते। गायी ज्या जागेवर बांधून असतात तिथं शक्यतो कोबा करायला लागतो स्वच्छतेसाठी। त्या कोबावरून गायी घसरणे वगैरे हे प्रकार होऊ शकतात। पण गायी जर मोकळ्या असतील तर गायी कधीच गाय स्वतःहून शेणामध्ये बसत नाही किंवा घाणीमध्ये बसत नाही। त्याच्यामुळं गायी स्वच्छ राहते स्वतःही आणि निरोगी राहते। गायी हिंडल्या फिरल्यामुळं गायीचं आरोग्यही व्यवस्थित राहतं आणि गायीचा व्यायाम चांगला झाल्यामुळं गायीची लांबी रुंदी वाढणं, उंची वाढणं हेही त्याच्यामध्ये फायदे आम्हाला दिसून आलेले आहेत। जर कोणाला नव्याने गोपालन सुरू करायचं असेल तर गोपालन सुरू करण्यासाठी खूप मोठा खर्च करणे किंवा खूप मोठा अवाढव्य खर्च करून सुरुवात करण्याची गरज नाही। एक छोटंसं साधं शेड तुम्ही असं मारू शकता, साधं एक कंपाऊंड करू शकता। सिमेंटच्या 2 पाण्याच्या टाक्या गरजेनुसार 1 लागेल 2 लागेल असं तुम्ही ठेवू शकता आणि साध्या पद्धतीने तुम्ही गोपालनाला सुरुवात करू शकता, ज्याच्यामध्ये खर्च कमी येईल। अशा गव्हाणींमध्ये गायींना 24 तास चारा उपलब्ध ठेवलेला असतो। गायींना एकदल आणि द्विदल दोन्ही प्रकारच्या चाऱ्याची गरज असते। त्यामुळं गायींना आम्ही आता हा हरभऱ्याचा भुसा ठेवलेला आहे, ह्याच्याबरोबर कधी तुरीचा भुसा असतो, त्यानंतर ज्वारीचा कडबा असतो। ज्वारीच्या कडब्याबरोबर कधीतरी मक्याची वैरण असते, नेपियर असतो। असा सर्व प्रकारचा चारा आम्ही देतो। त्यात 2-3 प्रकारच्या गोष्टी आमच्या अशा लक्षात आलेल्या आहेत। एकतर एकच प्रकारचा चारा खाऊन गुरं कंटाळतात, त्यामुळे परत परत ते खात नाही। त्यामुळे चारा हा बदलून दिला पाहिजे। त्याचबरोबर वेगवेगळ्या चाऱ्यामध्ये वेगवेगळे न्यूट्रिएंटचे प्रमाण लक्षात आलेलं आहे। जर आपण हे लॅब टेस्टला दिलं तर ह्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण वेगळं दिसेल, प्रथिनं वेगळी दिसतील, विटॅमिन्स वेगळे दिसतील। जर तुम्हाला गायी सुदृढ ठेवायच्या असतील कमी खर्चामध्ये तर चारा हा जर बदलून दिला तर गायी अशा तुम्हाला सुदृढ दिसतील।